ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. खरंच थोडे दिवस राहिला तो तुम्ही, नाही तर आपण 2 दिवस गेलो असतो पन्हाळ्याला आपल्या फार्म हाऊसवर. ओ मुलीच्या लग्नानंतर तिच्या सासरी फार दिवस राहू नये म्हणतात. आता तसं कोणी पाळत नाही खरं. नाही पण उद्या गेलंच पाहिजे. उद्या ओ नाही काका, थोडे दिवस थांबा ना प्लीज. हो ना, पुन्हा तुम्हा सगळ्यांचं येणं कुठे होणार आहे असं. नाही खरंच थांबलो असतो, पण माझ्या कॉलेजचं एक मोठं फंक्शन आहे आणि त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे, तेव्हा गेलं पाहिजेच. तर कामच आहे म्हणतात तेव्हा आम्ही काय आग्रह करू शकत नाही. पण काकांना काम आहे, बाकीच्यांना वेळ असेल तर थांबू दे ना. अरे बाबा येतानाच परतीचं रिझर्वेशन करून आलोय आम्ही. पुढच्या वेळेस मात्र भरपूर वेळ काढून यायचं. हो ओ थांबा ना थोडा वेळ, म्हणजे थोडे दिवस प्लीज. नाही रे, खरंच शक्य नाही. चला सामानाची बांधाबांध करायची. आलोच. नाही काकी जमणार. प्लीज. नाही थोडे दिवसच हो अजून. फारच लवकर चाललेत नाही सगळे. पुण्याच्या लवकर जाण्याने तुम्हाला इतकं दुःख होतंय अभिषेक? मला मला कुठे काय नाही ना. पण म्हणजे असं कसं पाहुणे घरात असले, 4 लोक घरात असले की बरं वाटतं ना जरा. आम्हाला सगळं समजतंय बरं का, तुम्ही सांगितलं नाही तरी. हो ना. आलो कोण वरती, मी जरा बघून येतो. आज भजी मस्त आली ना. हा मग गरम गरम आहे. हो, जाम भूक लागली तरी मला. खा खा खा. जरा पत्ता सांगाल का? अरे तुम्हाला कुठेतरी बघितलंय. हा मेडिकल शॉप मध्ये मी पाकिट विसरलो होतो. हा बरोबर. काय नाव काय आपलं? नाव हो, त्याला त्याचं नावच आठवत नाही. मी तर आपलं बारक्या सारख्या काही म्हणतोय. आता तुम्ही जे नाव ठेवाल ना तेच त्याचं नाव. पत्ता सांग. हो, राहुल. राहुल याचं आजपासून नाव राहुल. शाहरुख खानचं लय पिक्चर मध्ये नाव आहे राहुल राहुल राहुल. आजपासून हा राहुल. बरं राहुल, पत्ता सांग. हो, मी ह्याच एरियामध्ये चाललोय, राहुल नगर मध्ये. टाकू का तुम्हाला मी? चालेल चालेल. please. लवकर या घरी. हो हो. हा हा. बरे येतो आम्ही. या. शोभनाताई, तुम्ही जे आमचं आदरातिथ्य केलं त्यामुळे आम्ही अक्षरशः भारावून गेलो. जेव्हा कधी पुण्याला याल तेव्हा घरी यायला विसरू नका. शुअर शुअर, नक्कीच. सौरभ, नाही मी सांगायला नकोच खरं तर. मला खात्री आहे
अवंतिकाला तुम्ही नीट सांभाळाल. डोंट वरी बाबा, मी काळजी घेईन तिची. अवी, चल. बरं आहे, निघतो. प्लीज, तुझ्यासारखी मुलगी अशी रडते. कम ऑन. सौरभ, स्त्रीचा जन्म घेतल्याशिवाय तुम्हाला नाही ते कळणार. ठीक आहे, पुढचा जन्म स्त्रीचा. अभिषेक, प्रत्येक गोष्टीची अशी थट्टा करायची नसते. आपल्या माणसांना सोडून जाताना किती दुःख होतं हे तुम्हाला कसं कळणार? कळतंय तर. लग्न झाल्यावर पुरुषांच्या आयुष्यात एक माणूस अधिक होतो, पण स्त्रीच्या आयुष्यात लग्नाच्या आधीची माणसं सुद्धा उणी होतात, दुय्यम होतात. स्त्रियांना नवी नाती करावी लागतात, ती जपावी लागतात. हे सगळं सोपं नसतं. हो येस, नवी नाती जपावी लागतात, नवे नातू जपावे लागतात. अभिषेक, त्यांना बहिणी म्हणा, अरे तुरे नाही. हो येस, वहिनी साहेब. वहिनी साहेब, तुम्ही अशा दुःखी का वहिनी साहेब? खुद्द श्रीमंत सौरभराव पेशवे आणि खुद्द अभिषेकराव पेशवे तुमच्या दिमतीस असताना आणि आनंदीबाई आय मीन शोभनाताईंसारखी प्रेमळ मदर इन लॉ असताना तुम्ही अशा रडताय वहिनी साहेब? होणे नाही दादासाहेब, आवराय. पाहिलं अवंतिका, ऑफिसात घरात आम्ही सगळ्यांना शिस्त लावली, पण यांना मात्र आम्ही काही शिस्त लावू शकलो नाही. पण यांना शिस्त लावणारी लवकरच आणणार होतो आम्ही. थँक्यू सो मच अम्मा. अशीच आणा वहिनी साहेबांसारखी प्रेमळ, छान, त्यांच्या जवळची, त्यांच्या ओळखीची. ते बघू आपण, पण आता आपल्याला कॅसेट बघायला जायचे ना. ओ येस येस येस, कॅसेट कॅसेट. लग्नाची आहे, लग्नाची. हो, हो, हो. दुसरी कुठली नाही. आठवण आली की कॅसेट बघा. Don't ever feel lonely. I'm there for you. I'm there for you forever. I'm forever. हॅलो.
ए नवीन फोन घे रे. नवीन अरे फोन घे ना तिकडे तुझ्या बाजूला घे लवकर. कोण आहे इतक्या रात्री? हॅलो कोण? तुझा फोन आहे? माझा? हो. कोण आहे? कोण आहे? राजन. राजन? हा बोल. हो मी तुला सांगितलं ना. आणि इतक्या रात्रीचा इथे फोन करत जाऊ नको. हो सी यू टुमॉरो. रात्री काय काम असतं त्याला? त्याला सांग इतक्या रात्री फोन करत जाऊ नकोस म्हणून. अरे कामासाठी फोन केलाय. त्याला एकट्यालाच काम असतं का इतक्या रात्री? आणि त्याचे एकट्याचेच फोन येतात. हे बघ नवीन मला आता त्याचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मला फिल्म मिळाली. हे बघ तुझं आणि राजनचं जे नवीन यापुढे तू राजन बरोबर काम करायचं नाहीस कळलं? हे बघ आत्ता या क्षणाला माझं काम माझं करिअर अतिशय महत्वाचं आहे. मला काम बंद करता येणार नाही. रत्ना नवीन बायकोच्या यशाचं कौतुक वाटायला ना फार मोठं मन लागतं. गुड नाईट. एक उठ उठ उभी राहा उभी राहा. अगोदर तू काय म्हणालीस? काय म्हणालीस? मला तुझं यश बघवत नाहीये? मी तुझ्या यशाचं कौतुक केलेलं नाहीये का? किती किती वर्ष झाली आपल्या कोर्टशिपला. मी प्रेम केलंय तुझ्यावर. समजलं का तुला? आणि तू काय म्हणतेस हे? मी I was never jealous of you, रत्ना. Never. पण राजन आपल्या दोघात येतोय हे मला जाणवत होतं. अगदी तुझ्याही आधी मला हे जाणवलं होतं. आणि आजही एक चाहूल जाणवते. आणि त्याच चाहूलनं मी अस्वस्थ झालोय. बाहेर बाहेर म्हटलं ना तुला. बाहेर पण झालं काय? काय नाही झालं. पैसे काढ. चल पटवा काढ पहिले. सगळा माल संपला? हो संपला. म्हणजे उद्या हो. मिलिंद साहेब? अरे वा मस्त. मिलिंद साहेब राहुल योग्य वेळी तू आलास. अरे तू दुसऱ्यांदा माझी मदत करतोयस. मी तुझा आभारी आहे. थँक्स. काय गई आज तरी आवी आणि सानिका येणार आहेत का परत का रमले तिथेच? फोन आला होता हो येतो म्हणून म्हणाले. लोळत काय पडलीयस? जरा आभरे घाल त्याला. ही सानिका गेल्यापासून केवढं काम पडतं ग मला. हो ती होती आणि सगळं करत होती म्हणून आपलं चाललं होतं. नाही तर काय घरात पसारा पडायचा.
त्या काळे काकू म्हणत होत्या हो, सून घरात आल्यापासनं तुमचं घर कसं अगदी स्वच्छ दिसायला लागले. पुऱ्या स्वतःच्या सुनांना नावं ठेवायची आणि दुसऱ्याच्या सुनांची कौतुक करायची. आता काय खोटं बोलत होत्या त्या? खरंच आहे हो त्यांचं. आई ग, तू अलीकडे सानिकाच्या बाजूने जरा जास्तच बोलायला लागलीस हा. अनिता, अगं लोन पास करून घ्यायचं असेल ना तर तू सुद्धा जरा नरमाईनच वाग हो. तेही खरंच आहे म्हणा. आले वाटतं, जा दरवाजा उघड. तू उघड ना. अनिता, तू फार आळशी झाली असा अलीकडे. उघडते. या ना. आला? आम्हाला वाटलं येता की नाही. म्हणजे नाही रे, म्हणजे गेल्यासारखे 2-3 दिवस राहता की काय असं वाटत होतं तिला. पण तुम्ही नव्हतात ना तर घर इतकं सुनं सुनं वाटत होतं. खूप आठवण येत होती हो तुमची. बरोबर आहे, कामं सगळी तुमच्यावर पडली असतील. म्हणून नाही काय म्हणत मी. काय सानिका, कसं काय झालं बहिणीचं लग्न? खूप छान झालं. खरं तर तुम्ही दोघे यायला पाहिजे होतं. आमची इतकी छान बडदास्त ठेवली होती ना तिथे, खाण्यापिण्याची तर अगदी रेलसेल होती. हो, म्हणजे आम्ही मिसच केलं म्हणायचं. पण आणि त्याला परवानगी नव्हती ना प्रवास करायची. एखाद्याच्या नशिबात असावं लागतं. पण काय ग, त्या लोकांनी काही कुरबुर नाही ना केली ऐनवेळी? छे छे छे, अजिबात नाही. उलट खूप चांगली माणसं आहेत ती. आम्ही वधू पक्षाचे असून सुद्धा वरपक्षाचे असल्यासारखे वावरत होतो. इतकं रिलॅक्स वाटत होतं ना तिथे. कसली मागणी केली नाही हो त्यांनी. आम्हाला तर वाटलं होतं यसुमामीने नेहमीप्रमाणे सगळं वाढवून वाढवून सांगितलं की काय आम्हाला. नाही आपण आहे काय श्रीमंत आहेत ते लोक, काय प्रॉपर्टी आहे त्यांची, काय दरार आहे त्या बाईचा. खरं सांगतो, खानदानी श्रीमंतीची काही बातच और असते. चला, चांगलं झालं. आणि तुम्हा दोघांना देखील चेंज मिळाला नाही का? सलीलच्या भाषेत सांगायचं ना तर पिकनिक झाली. एकेकाच्या नशिबातच मजा लिहिलेली असते. नाही तर आम्ही. अनिता, अगं तुझं सगळं काही चांगलं होणार बघ. हॅव पेशन्स. अरे हो, तुझ्यासाठी मी कोल्हापुरी साज घेऊन आले. हो. अगं पण देवीचा प्रसाद आणलास का? आणलाय ना. मी जरा फ्रेश होते, हातपाय धुते आणि मग देते. बर. काय मागितलंस देवीकडे? प्रमोशन, दुसरं काय नाही. अगं तुझं सगळं चांगलं हो एवढंच मागितलं. आई, ही मराठी सिनेमातली अलका कुबल शोभत्या. एवढं मी हिला टाकून बोलते, पण ही देवीकडे माझ्यासाठीच प्रार्थना करते. काय खरं आणि काय खोटं? खरंच काहीच कळत नाही बाई हिचं. निघतो आम्ही. निघालात? सगळं घेतलं तू नीट? शाली, स्वेटर्स वगैरे? डोंट वरी मामा, सगळं घेतलंय. नाही, मनालीला चांगलीच थंडी असेल. तुम्हाला ट्रॅव्हल करून सवय सौरभ. आम्हाला तुमची काळजी नाही वाटत, पण तुम्ही अवंतिकाची मात्र काळजी घ्यायला हवी. इज टोटली युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि आम्हाला गोड एक्सपेक्टेशन्स आहेत ना तुमच्याकडून. मी क्रेडिट कार्ड विसरलो होतो. आलोच, 1 मिनिट. हे बघ, हे असंच असतं. आपल्याला सगळं बघायला लागतं. वडिलांचा नीटनेटकेपणा दोघातही आलेला नाही. काय आमची काय स्तुती चालली आहे सकाळ सकाळी? तुमच्या नीटनेटकेपणाचीच तारीफ चालली होती. ओ रिअली? आणि ही कुठे चालली तयार होऊन? हनीमूनला चाललेत ते. येस, हाऊ कॅन आय फॉरगेट. सौरभला कुठे? सौरभला यायचं आहे ना. मी पटकन तयार होऊन आलो. ओके. तुम्हाला कशाला? तुम्हाला काय करायचंय? कंपनी त्यांना तिथे बघायला नको का? काही गरज नाही. ओके, एनिवेज एन्जॉय युअरसेल्फ. Now, try to understand, please. मी गेल्यावर असं रडू नकोस, ओके? प्लीज. सौरभ,
मला मला एकदा तरी फोन करशील? ऑफकोर्स मी रोज करीन फोन. हां ओके. चल वाट बघतायत खाली मी. टेक केअर.